मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आणि आमचे सर्व शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या प्रचाराचा निमित्त माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास पटलेला आहे. या नगरीचा नगराध्यक्ष 100% शिवसेनेचाच होईल. मला आठवतं योगी शंकर इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना सीमानगरचा जो भाग आहे त्या भागाच्या संदर्भामध्ये नळपाणी योजना असावी यासाठी त्या परिसरातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनाला भेट द्यायला मी योगेश जानकरांबरोबर आलो होतो. आणि मी शब्द असा दिला होता की जर पाण्याची समस्या आम्ही दूर करू शकलो नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत कधी मी या सीमा भागामध्ये पाऊल टाकणार नाही असं आश्वासन 2.5 वर्षापूर्वी त्यावेळी दिलं होतं. आणि आज सांगताना मला आनंद आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे 1900 कोटी रुपयाची नळपाणी योजना आम्ही मंजूर करू शकलो. आणि नुसतं मंजूर नाही केलं तर 60% त्याचं काम देखील पूर्णत्वाकडे गेलंय. MIDC हा विभाग माझा आहे. उद्योग मंत्री मी स्वतः आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या टर्म मध्ये देखील मला उद्योग मंत्री केलं होतं. यावेळी देखील राज्याचा मी उद्योग मंत्री आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकारानं त्या जतवासियांची जी मागणी होती, विशेषतः इथल्या तरुण तरुणींची जी मागणी होती की या भागामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी MIDC ची आवश्यकता आहे, ती MIDC देखील आमच्या माध्यमातून आणि विशेषतः राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः मंजूर केली. म्हणून आमच्या नगराध्यक्षाला आपण निवडून द्यावं ही माझी आपल्याला हात विनंती आहे. नळपाणी योजना असेल 78 कोटी रुपयाची, ही नळपाणी योजना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केली. मी कोणावर टीका करण्यासाठी इथं आलो नाही, परंतु ज्या नेत्यानं, ज्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्या विकास कामाला गती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या पॅनलला आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत एवढीच या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे. आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. तुमच्यावर कदाचित सख्या भावाने केलेल्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणूनच तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मागच्या सरकारमध्ये आपण स्थापन केली. झाली की नाही स्थापन? होताही झाली की नाही? पण ती योजना कधी बंद पडणार नाही हा संदेश घेऊन एकनाथ शिंदेनी मला इथे पाठवलेला आहे. आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या संस्कृतीमध्ये आपण एका वर्षात एकदाच भाऊबीज करतो, पण तुमच्या नशिबी माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे दर महिन्याला भाऊबीज आलेली आहे. ही दर महिन्याची भाऊबीज करण्याचं काम ज्या नेत्यानं केलं त्या नेत्याच्या नेतृत्वाखालचा नगराध्यक्ष आपल्याला या परिसरामध्ये निवडून द्यायचा आहे. हीच विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर मी इथं आलो. खरं तर भरपूर वेळ तुमच्या समोर बोलायचं होतं, परंतु बरोबर 4:30 वाजता मी जर पुन्हा हेलिकॉप्टरचा टेक ऑफ घेऊ शकलो नाही तर मला इथंच मुक्काम करावा लागेल. आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 सभा माझ्या रद्द होती. त्याच्यामुळं आपला सगळ्यांचा भाऊ म्हणून, आपल्या कुटुंबातला एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला आमच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमच्या सगळ्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आपण फार मोठं मताधिक्य द्यावं एवढी कळकळीची मी आपल्याला विनंती करणार आहे. आज जतमध्ये येत असताना
आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जतमध्ये येण्याचा योग आला. पण आज हेलिकॉप्टर मधून येत असताना जतचा पूर्ण पठार मी बघितलाय. मी आपल्याला शब्द देतो, या तरुणाईला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी येत्या 6 महिन्यात एक चांगला प्रकल्प या जतवासियांसाठी या पठारावर आम्ही देऊ. आणि आमच्या मावशीची, आमच्या आईची जी काही इच्छा असते की आपला मुलगा मुंबईला जाता कामा नये, आपला मुलगा अजून कुठं जाता कामा नये, आपला मुलगा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असता कामा नये, ते करण्यासाठी तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या तालुक्यामध्ये उद्योग उभारण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू. हा देखील माझा शब्द आणि वचन आहे. महिला भगिनींना अजून एक विनंती करायची आहे की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत हे पारदर्शकपणानं काम करतील, तुमच्या चेहऱ्यावर कायम हास्य ठेवतील, 365 दिवस तुमची कामं करण्यामध्ये कुठचेही आडेवेढे न घेता तुम्हाला सहकार्य करतील. आणि तसाच आदेश माननीय शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे. आज इथे येत असताना ज्या संख्येनं तुम्ही जमलाय, इकडे देखील डाव्या हाताला गर्दी आहे, उजव्या हाताला गर्दी आहे, समोर गर्दी आहे. त्याच्यामुळे आमचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आज जरी कमी वेळ देऊन आलो असतो तरी नंतर परत बोलवा अध्यक्ष झाल्यावर, नाही तर अध्यक्ष झाल्यानंतर तुमचा माझा काही संबंध नाही असं करू नका. आणि विजयी मिरवणुकीला बोलवा. माझ्यामुळे काय झालं आम्ही सांगितलं ना, वसपेठ माळेगाव जवळील म्हैसाळ जुना कालवा देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंजूर केला. आणि तो मंजूर करण्याच्या निमित्तानं इथल्या लोकांना भेटण्यासाठी देखील आम्ही इथं आलो होतो. जत देखील महाराष्ट्रामध्ये आहे आणि जतचा विकास पूर्वी कुणी कधी केला मला माहित नाही. फक्त भावनेला हात घालून मतं मिळवली गेली. आता तुम्हाला विकास बघायचा आहे आणि तो विकास करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष स्वीकारतील. एवढाच शब्द देतो. अजून भरपूर काय मला लिहून दिलेलं होतं, पण जास्त वेळ न घेता जे काय लिहिलेलं आहे ते सगळं मंजूर करण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी जत मध्ये येऊन स्वतः स्वीकारलेली आहे. जास्त वेळ तुमचा घेत नाही, थोडं लवकर जायचं असल्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपला भाऊ प्रचाराला आला होता असं समजून माझ्या सर्व उमेदवारांना, शिवसेनेच्या उमेदवारांना, शिंदे साहेबांच्या उमेदवार काय करताय संपवायच्या अगोदरच घालवताय. माझं होऊ दे. जगच्या लोकांची अजून 2 मिनिटं बोललो तर मतं वाढतील. हार काय रोजच घ्यायचे, तर हार पण एवढा मोठा आणलाय की मान पुतळ एवढा हार तो समोरच्या उमेदवाराला घाला पाहिजे. तर आपली सगळ्यांची इच्छा जी आहे विकास कामाची, ही विकास कामाची इच्छा आम्ही सगळे पूर्ण करू एवढा शब्द देतो. आमच्या नगराध्यक्षांना फार मोठे मताधिक्य देऊन समोरच्याचं डिपॉझिट घालवावं एवढी विनंती करतो. धनुष्यबाण समोरचं बटन दाबून आमचे सगळे उमेदवार नगरपालिकेमध्ये पाठवावे हे आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता हे सगळे हार माझ्या गळ्यात घालतील आणि मग मी निघून जाईल. धन्यवाद साहेब. अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आपण जतकरांसाठी दिलं. जतकर नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवक भरगंड विजयी होतील यात शंका नाहीये. उद्योग मंत्री साहेबांचं मान्यवरांच्या शोभेचे या ठिकाणी हार घालून सत्कार केला जातो.